ओके, इम्पॉर्टंट बघा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं. नेक्स्ट जे लायसन आहे, परमिशन ऑफ RBI रिक्वायर्ड आहे. परमिशन ऑफ लायसन कोणाकडून घ्यायचं आहे ॲक्च्युली? नो बँकिंग कंपनी कॅन कॅरी बिझनेस इन बँकिंग इन इंडिया अनलेस ही होल्ड द लायसन इश्यूड बाय RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लायसन मिळवणं गरजेचं आहे. ओके, आणि ॲक्च्युली बँकिंग कंपनी आहे ती डायरेक्टली कुठलीही गोष्ट असं सेल ऑफ गुड्स किंवा बाईंग ऑफ गुड्स करू शकणार नाही आहे. ओके, ती ॲक्च्युली बँकिंग कंपनी आहे, तर बँकिंग जे रूल्स आहेत ते तिला फॉलो करणं गरजेचं आहे. ती गुड्स सेल करू शकत नाही आहे. ओके, नेक्स्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे किती पेडअप कॅपिटल रिक्वायर्ड आहे, त्या रिलेटेड सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. ते म्हणजे आउटसाईड इंडिया कधी इनकॉर्पोरेशन कधी असेल त्या कधी बँकचं, तर आपल्याला, आणि कधी तिची कधी मुंबई आणि कोलकाता या सिटीमध्ये कधी ब्रँच असेल, तर 15 lakhs रुपीज इन्कम, 15 lakhs रुपीज नो बिझनेस, हा ब्रँच नसेल, ओके, तर 15 lakhs रुपीज पेडअप शेअर कॅपिटल पाहिजे. आणि कधी ब्रँच कधी असेल किंवा बिझनेस इन मुंबई अँड कोलकाता और बोथ असेल तर 20 lakhs रुपीज पाहिजे मिनिमम पेडअप कॅपिटल. ओके, ही आउटसाइड इंडियावाली इनकॉर्पोरेशनवाली आहे. आणि कधी इन इंडिया इनकॉर्पोरेटेड असेल आणि तिचं कधी प्लेस ऑफ बिझनेस आहे ते मोर दॅन वन स्टेट आहे, इन्क्लुडिंग प्लेस ऑफ बिझनेस इन सिटी ऑफ मुंबई अँड कोलकाता और बोथ, तर 10 lakh रुपीज मिनिमम पेडअप कॅपिटल पाहिजे. ओके, and if the business is situated in one state and non in Mumbai or Kolkata, तर 1 lakh rupees required आहे, plus 10,000 for each of the place in the district in which it has a principal place of business. Okay, plus 25,000 for each place elsewhere in the state subject to maximum rupees 5 lakh. ओके, म्हणजे ॲक्च्युली 1 lakh रुपीज पाहिजे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कधी तिचा कधी प्रिन्सिपल प्लेस असेल बिझनेसची तर 10,000 रुपीज ॲडिशनल पेडअप कॅपिटल पाहिजे. आणि कधी दुसऱ्या ठिकाणी असेल तर मिनिमम 25,000 रुपीज ॲक्च्युली ॲडिशनल आपल्याला त्याच्यामध्ये पेडअप कॅपिटल ॲडिशनल करावं लागेल. आणि मॅक्झिमम किती असायला पाहिजे तरीसुद्धा 5 lakh रुपीजचं ॲक्च्युली मॅक्झिमम ॲक्च्युली पेडअप शेअर कॅपिटल असणं गरजेचं आहे. ओके, रिझर्व अँड पेडअप शेअर कॅपिटल आणि रिझर्व. ओके, त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. इनकॉर्पोरेट आउटसाइड इंडिया असेल तर 15 lakhs इफ नो प्लेस इन मुंबई अँड कोलकाता, आणि 20 lakhs इफ प्लेस इन मुंबई अँड कोलकाता. ओके, बिझनेस इन प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई अँड कोलकाता. आणि कधी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया असेल तर 10 lakh रुपीज आहे. ओके, 10 lakh रुपीज कधी मोर दॅन 2 स्टेटमध्ये कधी तिचा बिझनेस असेल तर इन्क्लुडिंग मुंबई अँड कोलकाता. ओके, आणि दुसरे अदर कधी असेल एक्सक्लुडिंग मुंबई अँड कोलकाता तर 1 lakh रुपीज आहे मिनिमम, मॅक्झिमम 5 lakh रुपीज पर्यंत असणं गरजेचं आहे. म्हणजे मिनिमम, हे मिनिमम मेन्शन केलं, मिनिमम 5 lakh म्हणजे 5 lakh रुपीज हे, कारण हे ॲडिशन आहे ना, हे 10,000 रुपीज ॲड होणार आहे, 25,000 रुपीज ॲड होणार आहे, तर असे करून हे मिनिमम पेडअप शेअर कॅपिटल 5 lakh पर्यंत असणं गरजेचं आहे. ओके, इथे कसं 10 lakh रुपीज आहे तसं इथे मिनिमम 5 lakh असणं गरजेचं आहे. पण म्हणजे ही सर्व ॲडिशन करून म्हणजे 1 lakh प्लस 10,000 प्लस 10, जेवढ्या ठिकाणी बिझनेस असणार आहे तेवढे आपण 10,000 रुपीज ॲड करणार आहोत. ओके, आणि इतर ठिकाणी असेल तर 25,000 रुपीज आपण ॲड करणार आहोत. तर अशा पद्धतीने जेवढे ॲड होऊन आपले 5 lakh रुपीज पर्यंत ॲक्च्युली मिनिमम असणं गरजेचं आहे. ओके, ओके, एकच मिनिट होल्ड करा. हां, हॅलो. ओके, बघा इम्पॉर्टंट, तुम्ही कधी ऑब्जेक्टिव्ह कधी क्वेश्चन्स कधी बघितले ना तर याच रिलेटेड मोस्टली ऑब्जेक्टिव्ह ॲक्च्युअली विचारलेले आहेत. दुसरे बघा कॅपिटल स्ट्रक्चर सांगितलं आहे. सबस्क्राईब कॅपिटल मिनिमम 50% असणं गरजेचं आहे. ओके, सबस्क्राईब कॅपिटल ऑफ इट्स ऑथोराइज कॅपिटल और पेडअप कॅपिटल इज लेस दॅन 50% ऑफ सबस्क्राईब कॅपिटल. ओके, नो कंपनी शॅल कॅरी एनी बिझनेस इफ द सबस्क्राईब कॅपिटल इज लेस दॅन 50, म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल लेस दॅन 50% नको, म्हणजे मोर दॅन 50% असणं गरजेचं आहे. ओके, दुसरी ते सुद्धा गोष्ट आहे की जे सबस्क्राईब कॅपिटल आहे त्याच्यापैकी मिनिमम 50% पेडअप कॅपिटल असणं गरजेचं आहे. ओके, इथे पुढे वर्ड मेन्शन केलं नो, म्हणजे मिनिमम ऑथोराइज कॅपिटलच्या 50% सबस्क्राईब कॅपिटल पाहिजे आणि मिनिमम
सबस्क्राईब कॅपिटलच्या 50% आपल्याला पेडअप कॅपिटल पाहिजे, तरच आपण बिझनेस आपण चालू करू शकतो. ओके. नेक्स्ट अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्या, कंपनी कॅनॉट पे द कमिशन ऑन सेल ऑफ शेअर्स एक्सिडिंग 2.5% ऑफ इट्स पेडअप. ओके, पेडअप शेअर कॅपिटल ॲक्च्युली 24. ओके. नेक्स्ट ॲक्च्युली जे रिझर्व्ह फंड जे मेन्शन केले ते ॲक्च्युली 25% रिझर्व्ह फंड करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. ओके, नॉर्मली ॲक्च्युली 25% रिझर्व्ह फंड क्रिएट केला जातो ॲक्च्युली. नेक्स्ट आहे ते 3 टाईप्स ऑफ डिपॉझिट्स आहेत. ओके, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट, ॲक्च्युली 4 टाईप्स आहे. रिकरिंग डिपॉझिट हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, डिपॉझिट्स अंडर सर्व इन्क्लूड होतात. ओके. नेक्स्ट आहे ॲडव्हान्सेस 3 टाईप्सचे आहेत ॲक्च्युली, टर्म लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. ओके. नेक्स्ट ॲक्च्युली हे ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही आहे ॲक्च्युली. ओके, ठीक आहे. नेक्स्ट या रिलेटेड काही क्वेश्चन्स ॲक्च्युली विचारले जातात. ओके, का प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, तर त्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बघा जनरल लेजर अकाउंट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस लेजर अकाउंट्स आहेत, नंतर सबसिडियरी बुक्समध्ये पर्सनल लेजर आहेत, बिल्स रिसिवेबल आहे, सबसिडियरी रजिस्टर्स आहेत, मेमोरंडम बुक्स आहेत. ओके, तर असे हे जे आहेत ना ते या रिलेटेड काही प्रश्न यातले सुद्धा विचारले जातात. म्हणजे कुठले बुक्स आहेत का जनरल लेजर आहेत, तर जनरल लेजरमध्ये कंट्रोल अकाउंट्स ऑफ ऑल पर्सनल लेजर आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 गोष्टी आहेत, नंतर ॲसेट्स अकाउंट आहेत आणि कॉन्ट्रा अकाउंट्स आहेत. ओके, नंतर P&L लेजर अकाउंटमध्ये अकाउंट्स फॉर रेव्हेन्यू आयटम आणि अकाउंट फॉर एक्सपेन्सेस आयटम या 2 गोष्टी इन्क्लूड केलेल्या. सबसिडियरीमध्ये पर्सनल लेजर इन्क्लूड केले, पर्सनल लेजरमध्ये सर्व लेजर्स अकाउंट आहेत. बिल्स रिसिवेबलमध्ये हे रजिस्टर्स आहेत. ओके, सन्ड्री सबसिडियरी रजिस्टरमध्ये हे सर्व रजिस्टर आहेत ॲक्च्युली, तेवढे सर्व रीड नाही करत ॲक्च्युली. ओके. नेक्स्ट हे कॅश डिपार्टमेंटमध्ये एवढे कॅश बुक ॲक्च्युली मेंटेन केले जातात. ओके. नेक्स्ट क्लिअरिंग डिपार्टमेंटला हे 3 बुक्स मेंटेन केले जातात. लोन्स अँड ॲडव्हान्स ओव्हरड्राफ्ट डिपार्टमेंटला हे 8 to 9 ॲक्च्युली रजिस्टर मेंटेन केले जातात. ओके, सर्व ॲक्च्युली यापैकी ॲक्च्युली एखादा प्रश्न ॲक्च्युली येऊ शकतो, हे कुठले रजिस्टर कुठे मेंटेन केले जातात असं अशा पद्धतीचा. ओके. नंतर आता आपला जो मेन जो ॲक्च्युली याच्यावरती प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम विचारले जातात. ओके, तो ॲक्च्युली पॉईंट आलेला आहे आणि यातला सुद्धा 2-3 गोष्टी विचारल्या जातात, ते म्हणजे कुठलं शेड्यूल यूज केलं जातं फायनल अकाउंटसाठी. तर शेड्यूल 3 आहे. ओके, टू द शेड्यूल 3 नुसार ॲक्च्युली प्रिपेअर केलं जातं, द 3rd शेड्यूल. ओके. आणि तुम्ही फॉर्म ऑफ बॅलन्स शीट आहे, तर बॅलन्स शीटसाठी कुठला फॉर्म इम्पॉर्टंट आहे, फॉर्म यूज केला जातो, तर फॉर्म ए. ओके, हा पूर्ण फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटनुसारच आपण ॲक्च्युली बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करतो. ओके, आवाज येतो आहे ना माझा? ओके, तर फॉर्म्सनुसार म्हणून ह्या फॉर्म ए यूज केला जातो बॅलन्स शीटसाठी आणि फॉर्म बी यूज केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी. ओके, तर फॉर्म एमध्ये ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर बॅलन्स शीटमध्ये ॲक्च्युली 12 शेड्यूल्स आहेत, कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोइंग्स, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स. नेक्स्ट ॲसेट साईडला आहे कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे ॲडव्हान्सेस. नेक्स्ट फिक्स ॲसेट अँड अदर ॲसेट्स. ओके, हे ॲसेट्समध्ये आहेत आणि कंटिन्जंट लायबिलिटी शेड्यूल नंबर 12 आहे. लास्ट आहे बिल्स फॉर कलेक्शन. ओके, हे सुद्धा नोट्स म्हणून शो केले जातात, बिल्स फॉर कलेक्शन. ओके, ही झाली पूर्ण बॅलन्स शीटचा ॲक्च्युली फॉर्मॅट. आता त्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट याच्यानंतर P&L अकाउंटचा फॉर्मॅट आहे, तर फॉर्म बी तिथे यूज केला जातो. ओके, हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ॲक्च्युली. विच फॉर्म इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ P&L अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी. ओके, तर फॉर्म बी. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही कधी शेड्यूल बघितलं तर 4च ॲक्च्युली गोष्टी, ॲक्च्युली 4 मेन हेड आहेत ॲक्च्युली, इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट ऑर लॉस अँड अप्रोप्रिएशन. ओके, तर इन्कममध्ये फक्त 2च पॉईंट आहेत, इंटरेस्ट ऑन अँड अदर इन्कम, शेड्यूल 13 अँड 14. आणि एक्सपेंडिचरमध्ये 3 पॉईंट मेन्शन केले, त्यातले 2च मेन इम्पॉर्टंट आहेत, तिन्ही आहेत म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे इंटरेस्ट पेड, नेक्स्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. ओके, असे 3 पॉईंट आहेत एक्सपेंडिचर अंडर. प्रॉफिट अँड लॉसमध्ये करंट इयरचा प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड, प्रॉफिट ऑर लॉस ब्रॉड फॉरवर्ड. नेक्स्ट ॲप्रोप्रिएशनमध्ये ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह किती आपलं 25%, ट्रान्सफर टू अदर रिझर्व्ह, ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट, प्रपोज डिव्हिडंड, बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. अशा पद्धतीने ॲक्च्युली फॉर्मॅट आहे. हे ॲक्च्युली फॉर्मॅटनुसार हे
शेड्यूल्स आहेत. शेड्यूल 1 आहे कॅपिटल. असे टोटल बघितलं तर 16 शेड्यूल्स आहेत. त्या 16 शेड्यूल्समधले 12 शेड्यूल रिलेटेड टू बॅलन्स शीट आहेत. बॅलन्स शीट फॉर्म ए ॲज पर शेड्यूल थर्ड शेड्यूल. ओके, फॉर्म ए बॅलन्स शीट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 12 शेड्यूल्स आहेत. आणि इन्कम स्टेटमेंटमध्ये 4 शेड्यूल्स आहेत. इन्कम अदर इन्कम, इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्स असे 4 शेड्यूल्स आहेत. म्हणजे टोटल 16 शेड्यूल्स यूज केले जातात बॅलन्स शीटचं आपल्याला हे बॅलन्स शीट प्रिपेअर करताना. बॅलन्स शीट ऑफ बँकिंग कंपनी. ओके, आता तुम्ही हे ॲक्च्युली फॉर्मॅट फक्त रिवाईज करा ॲक्च्युली थोडंसं, कारण फॉर्मॅट रिलेटेड ना तुम्ही बघितलं तर जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्यातले 50% जे क्वेश्चन्स आहेत ते फॉर्मॅट रिलेटेड आहेत. म्हणजे कुठल्या हेड अंडर कुठली गोष्ट येते. ओके, हे जे प्रश्न आहेत तेच ॲक्च्युली 50% असतात आणि रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते प्रोव्हिजन्स रिलेटेड आहेत. ते प्रोव्हिजन्स टॉपिक आता पुढे आहे, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स रिलेटेड आहेत. नेक्स्ट शेअर कॅपिटल रिलेटेड आहेत, म्हणजे किती मिनिमम किती गरजेचं आहे, किंवा लायसन्स कोणत्याचं घेणं गरजेचं आहे. तर असे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत ॲक्च्युली. पण हा फॉर्मॅट इम्पॉर्टंट, तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण फॉर्मॅट रिलेटेड 50% क्वेश्चन्स आहेत बँकिंग कंपनीचे जे क्वेश्चन्स आहेत ते. ओके, तर जे कॅपिटलचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँक अँड अदर बँक इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया किंवा फॉर अदर बँक्स, याच्यामध्ये जे आपले शेअर कॅपिटल असणार आहे ते आपण इथे मेन्शन केले. कॅपिटल्स आहेत तिथे मेन्शन करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये 5 मेन हेड केलेले आहेत ॲक्च्युली. स्टॅच्युटरी रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह, शेअर प्रीमियम, रेव्हेन्यू अँड अदर रिझर्व्ह आणि फायनली बॅलन्स इन P&L अकाउंट. आणि तुम्ही प्रत्येकामध्ये बघाल तर ओपनिंग, ॲडिशन, डिडक्शन हे 3 गोष्टी प्रत्येकामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट डिपॉझिट आहे. डिपॉझिटमध्ये डिमॉन्ड डिपॉझिट, सेव्हिंग बँक डिपॉझिट, टर्म डिपॉझिट हे 3 मेजर डिपॉझिट्स आहेत ते मेन्शन केलेले आहेत. आणि त्या डिपॉझिटमध्ये सुद्धा सब पार्ट केले आहेत ॲक्च्युली, इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया. म्हणजे बी पॉईंटमध्ये ते मेन्शन केले इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया. ए पॉईंटमध्ये त्याची टोटल आपण इथे फाइंड आउट करणार. ही जी टोटल फाइंड आउट केलेली ते आपल्याला इन इंडिया अँड आउटसाइड इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, हे झालं शेड्यूल 3 डिपॉझिट. शेड्यूल 4 आहे बॉरोइंग्स. बॉरोइंग्समध्ये बॉरोइंग इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया हे 2 मेन हेड आहेत. त्यातली बॉरोइंग फ्रॉम RBI, अदर बँक अँड अदर इन्स्टिट्यूशन अँड एजन्सीज असे 3 सब पार्टमध्ये ॲक्च्युली डिवाइड केलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये ॲक्च्युली 4 गोष्टी मेन्शन केल्या आहेत. बिल्स पेएबल, इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्रूड अँड अदर असे ॲक्च्युली 4 पॉईंट मेन्शन केलेले आहेत. नेक्स्ट आहे शेड्यूल 6. हे झाले लायबिलिटीचे झाले. आता ॲसेट्स चालू झाले. ॲसेटमध्ये कॅश अँड बॅलन्स विथ RBI, त्याच्यामध्ये कॅश इन हँड, बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, इन करंट अकाउंट अँड इन अदर अकाउंट. ओके, हे झाले 6 शेड्यूल आहे. 7 शेड्यूल आहे बॅलन्स विथ बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. ओके, त्याचे 2 मेन हेडमध्ये डिस्ट्रीब्यूट केले, इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया. ओके, इन करंट अकाउंट अँड अदर डिपॉझिट अकाउंट. ओके, फॉर बॅलन्स विथ बँकसाठी आहे आणि मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीससाठी विथ बँक अँड विथ अदर इन्स्टिट्यूशन. ओके, ॲक्च्युली फॉर्मॅट एवढा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे ते इन्व्हेस्टमेंट इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया. नेक्स्ट ॲडव्हान्सेसमध्ये बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, लोन्स रीपेएबल ऑन डिमांड, टर्म लोन्स. ओके, आणि हे जे आहे त्याचे टोटल आणि त्याच्यामध्ये सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड हे याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत ॲडव्हान्सेस. ओके, त्याच्यानंतर मग ॲडव्हान्सेस इन इंडिया अँड आउटसाइड इंडिया असे सुद्धा त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे फिक्स असेट. फिक्स असेटमध्ये 2 ॲक्च्युली मेजर फिक्स असेट, एक प्रिमायसिस एक आहे, दुसरं आहे अदर फिक्स असेट. त्याच्यामध्ये फर्निचर, फिक्चरमध्ये वगैरे इन्क्लूड आहे. आणि तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये कॉस्ट प्राईस, ॲडिशन, डिडक्शन अँड डेप्रिसिएशन एवढ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी मेन्शन केल्या. इथे सुद्धा कॉस्ट प्राईस, ॲडिशन, डिडक्शन, डेप्रिसिएशन. ओके, असं करून फिक्स असेटचं मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट अदर ॲसेटमध्ये इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्रूड, ॲडव्हान्स टॅक्स, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, स्टेशनरी अँड स्टॅम्प अदर ॲसेटमध्ये इन्क्लूड केलेले. नॉन परफॉर्मिंग ॲसेट ॲक्वायर्ड इन सॅटिस्फॅक्शन ऑफ द क्लेम. ओके, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ओके, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला इन्कम रिसिव्ड होत नाही अशा ॲसेट्स आहेत त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ओके, म्हणजे आपल्याला कधी लोन कधी रिपेमेंट झालं नाही तर आपण जी हायपोथिकेशन करून ठेवलेली जी ॲसेट्स असते ती आपण ती बँक टेक ऑन ओव्हर करते किंवा बँक ती
त्याच्यावरती कब्जा करते ॲक्च्युली. तर त्या ज्या ॲसेट्स आहेत त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट, आणि या ॲसेट्स ॲक्च्युली नेक्स्ट सोल्ड केल्या जातात ॲक्च्युली बँके थ्रू. ओके. नेक्स्ट आहे कंटिंजंट लायबिलिटीमध्ये या गोष्टी इन्क्लूड होतात: क्लेम अगेन्स्ट बँक नॉट एक्नॉलेज द डेट, लायबिलिटी फॉर द पार्टली पेड अप इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आउटस्टँडिंग फॉरवर्ड एक्सचेंज कॉन्ट्रॅक्ट, गॅरंटी गिवन ऑन बिहाफ ऑफ. ओके. नेक्स्ट acceptance, endorsement and other obligation, other items for which the bank is contingently liable. ओके. या सर्व कंटिंजंट लायबिलिटीमध्ये इन्क्लूड होत आहेत. 6 गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत. नेक्स्ट आता पी-एन-एल अकाउंटाचं चाललेलं फॉर्म बी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट 4च ॲक्च्युली तिथे शेड्यूल्स आहेत. त्यातलं फर्स्ट आहे इंटरेस्ट अर्न. इंटरेस्ट कुठून अर्न होणार आहे? तर जे आपण ॲसेटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट वगैरे केले तिथून आपले इंटरेस्ट अर्न होणार आहे. तर इंटरेस्ट अँड डिस्काउंट ऑन ॲडव्हान्सेस बिल, income on investment, interest or balance with RBI and other bank. ओके. इथून इंटरेस्ट अर्न झालेला मेन्शन होईल. नेक्स्ट अदर इन्कममध्ये कमिशन, एक्सचेंज, ब्रोकरेज, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर ॲसेट्स, प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. ओके. या सर्व गोष्टी इथे इंटरेस्ट अर्न बाय द वे ऑफ डिव्हिडंड. ओके. मिसलेनियस इन्कम, या सर्व गोष्टी मेन्शन होतील. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे प्रॉफिट मेन्शन केलं आहे तिथे तिथे ते प्रॉफिट मिळण्यासाठी जे आपण एक्सपेन्सेस केले ते आपल्याला मायनस करायचे तिथूनच. ओके. लॉस ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर ॲसेट्स. ओके. नेक्स्ट आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड, म्हणजे इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेडमध्ये आपण जे आपण डिपॉझिट घेणार आहोत, जी आपली लायबिलिटी आहे त्यांना त्याच्या थ्रू आपण इंटरेस्ट आपण पेड करणार आहोत त्या लायबिलिटीसाठी. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, इंटरेस्ट ऑन RBI, इंटरबँक बॉरोईंग, या गोष्टी तिथे इन्क्लूड होतील. नेक्स्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये अदर सर्व एक्सपेन्सेस तिथे इन्क्लूड होतात ॲक्च्युली ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये. ओके. तर हे ॲक्च्युली शेड्यूल्स आहेत. 16 शेड्यूल्स आहेत. 12 शेड्यूल रिलेटेड टू बॅलन्स शीट. ओके. अँड 4 शेड्यूल रिलेटेड टू P&L अकाउंट. ओके. नेक्स्ट बघा ॲक्च्युली ओके, हे एक इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट आपण जी वरती जी मेन्शन केलेली ना ती त्या रिलेटेड एक सेंटेन्स फक्त रीड करतो. तर फॉर द रिझन और द अदर, for some reason or other, the transaction between the head office of the bank and its branches may remain unadjusted at the end of the year. Such transactions are grouped under the branch adjustment. This account may have either debit or credit balance. If the debit is shown the asset side of balance sheet, shown on the asset side of balance sheet as the item of other assets, and if the credit balance, then it comes under the other liabilities on the liability side. ओके. म्हणजे ब्रँच आणि हेड ऑफिस यामधले जे ट्रान्झॅक्शन आपण मेन्शन करतो तर तुम्ही दोन्ही ठिकाणी बघितलं असेल इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट आणि ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं असेल नेट. ओके. ब्रॅकेटमध्ये नेट आपण इथे पण बघितलं ॲक्च्युली इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट. तर ब्रॅकेटमध्ये तिथे नेट म्हणून मेन्शन केलेलं होतं बघा अदर ॲसेटमध्ये. इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट ब्रॅकेटमध्ये नेट. तर नेटचा अर्थ काय की ती कधी डेबिट बॅलन्स असेल तर इथे मेन्शन होईल, क्रेडिट बॅलन्स असेल तर तो अदर लायबिलिटीजमध्ये मेन्शन होईल. अदर लायबिलिटीजमध्ये मेन्शन होईल. हे बघा इथे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन, इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट नेट. ओके. क्रेडिट बॅलन्स असेल तर इथे मेन्शन होईल, नाही तर ते इथे मेन्शन होतील, अदर ॲसेट्समध्ये मेन्शन होईल. ओके. नेक्स्ट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे काय, आपल्याला इंटरेस्ट त्याच्यावरती रिसिवेबल आहे पण तो ॲक्च्युली ड्यू झालेला नाही आहे. तर अशा ज्या पिरियडचा जो जे इंटरेस्ट असतं किंवा त्यावरती जो बिल डिस्काउंटचा म्हणजे जो पिरियड ते इंटरेस्ट असतं ना ते पिरियड आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अंडर आपल्याला मेन्शन करावं लागतं. ओके. याचा अर्थ समजा जे डिस्काउंट ॲक्च्युली आपल्याला म्हणजे त्या बिल आपण डिस्काउंट केलेलं आहे पण ती अमाऊंट आपल्याला रिसिव्ड कधी होणार आहे तर नेक्स्ट इयरमध्ये रिसिव्ड होणार आहे. तर त्या रिलेटेड जे इन्कम आहे ते आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अंडर आपण ते शो करतो, कारण ते आपण इन्कम म्हणून आत्ता आपण ते शो करू शकत नाही, त्यामुळे ते रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अंडर आपण ते शो करतो. ओके. मोर दॅन 90 डेज कधी ओव्हर ड्यू कधी राहिला, कधी कुठलाही इन्स्टॉलमेंट कधी ओव्हर ड्यू राहिली मोर दॅन 90 डेज, कधी टर्म लोन असेल तर ती नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून कन्सिडर केली जाते. ओके. कॅश क्रेडिट असेल तरीसुद्धा मोर दॅन 90 डेज असेल तर आपल्याला ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून कन्सिडर करायला लागेल. बिल परचेस अँड डिस्काउंटेडसाठी सुद्धा ओव्हर ड्यू फॉर द पिरियड ऑफ 90 डेज असेल तर
आपल्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून कन्सिडर करायला लागेल. आता हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे ना 3 मेजर पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. सब स्टँडर्ड ॲसेट, डाउटफुल ॲसेट अँड लॉस ॲसेट. ओके, तर आता सब स्टँडर्ड ॲसेट म्हणजे काय, रिमेन नॉन परफॉर्मिंग ॲसेट फॉर द पिरियड लेस दॅन ऑर इक्वल टू 12 मंथ्स. ओके, म्हणजे सब स्टँडर्ड ॲसेट म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट झालेली आहे ॲक्च्युली आणि तिचा पिरियड आहे तो लेस दॅन 12 मंथ आहे, तर आपण सब स्टँडर्ड ॲसेट म्हणून कन्सिडर करणार. डाउटफुल ॲसेट म्हणजे काय की मोर दॅन 12 मंथ पिरियड असणार आहे तिचा. रिमेन इन सब स्टँडर्ड ॲसेट म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये ती 12 मंथच्या पिरियडसाठी राहिलेली आहे, तर तिला आपण बोलणार डाउटफुल ॲसेट. आणि वेअर द लॉस हॅज बीन आयडेंटिफाईड बाय द बँक और बाय द RBI और बाय ऑडिटर, तर ती आपण लॉस ॲसेट आपण कन्सिडर कर, म्हणजे आता ती रिकवर होणारच नाही असं कन्फर्म केलं तर तिला आपण लॉस ॲसेट म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. तर आता यावरती प्रोव्हिजन्स क्रिएट केले जातात. जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे ना त्यावरती ॲक्च्युली प्रोव्हिजन क्रिएट केले जातात. तर त्या प्रोव्हिजन किती क्रिएट करणं गरजेचं आहे, तर त्याच्यावरती मोस्टली बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, कधी ती स्टँडर्ड ॲसेट असेल, ही बघा ही सब स्टँडर्ड ॲसेट आहे कारण तिचं NPA क्रिएट झालेली आहे. कधी ती स्टँडर्ड ॲसेट असेल तर आपल्याला प्रोव्हिजन किती क्रिएट करायचे, ॲग्रिकल्चर आणि SME सेक्टरला कधी दिलेलं असेल आपण ते लोन्स तर 0.25% आहे. कमर्शियल रिअल इस्टेट सेक्टरसाठी दिलं असेल तर 1% आहे. हाऊसिंग लोनसाठी दिलेला असेल तर 0.40% आहे. आणि अदर लोन अकाउंटला कधी दिलेला असेल तर ती 0.40% आपल्या प्रोव्हिजन क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, तर हे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. हे या रिलेटेड ॲक्च्युली हा जे प्रोव्हिजन्स रिलेटेड ना 1-2 तरी तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत की किती प्रोव्हिजन क्रिएट करणं गरजेचं आहे. ओके, हे स्टँडर्ड ॲसेटसाठी झालं. ओके, स्टँडर्ड ॲसेट इज वन विच डज नॉट डिस्क्लोज एनी प्रॉब्लेम अँड विच डज नॉट कॅरी मोर दॅन नॉर्मल रिस्क अटॅच टू द बिझनेस. म्हणजे ह्यावरचं जे आपल्याला जी अमाऊंट आहे, जी इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे ती मंथली आपल्याला किंवा जी ज्या पिरियडमध्ये रिसिव्ह व्हायला गरजेचं होतं त्या पिरियडमध्ये ती रिसिव्ह होते अशी ॲसेटमध्ये स्टँडर्ड ॲसेट म्हणजे तिच्यावर कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, म्हणजे ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट नाही आहे, ती परफॉर्मिंग ॲसेट आहे, तिच्यावरती आपल्याला प्रॉफिट होतं आहे. म्हणजे प्रॉफिट होतं आहे म्हणजे तिच्यापासून आपल्याला इन्कम आपल्याला मिळतं आहे, ती म्हणजे स्टँडर्ड ॲसेट. त्याच्यामध्ये त्याने 4 सिच्युएशन केले आहेत, म्हणजे 4 पार्टमध्ये डिवाइड केले आहेत आणि त्याच्यावरती प्रोव्हिजन बघा 1%पेक्षा लेस म्हणजे 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. ओके, ॲग्रिकल्चर किंवा SMEसाठी आहे तर 0.25% आहे. रिअल इस्टेटसाठी आहे तर 1% आहे. हाऊसिंग लोनसाठी आहे 0.40% आहे आणि अदर लोनसाठी आहे 0.40% आहे. हे आपल्याला प्रोव्हिजन क्रिएट करायला लागणार एवढी स्टँडर्ड ॲसेटवरती. आणि कधी सब स्टँडर्ड ॲसेट असेल, ओके, तर सब स्टँडर्ड ॲसेटमध्ये 2 ॲक्च्युली पार्ट पडतात, एक सेक्युअर्ड पोर्शन आणि दुसरा अनसेक्युअर्ड पोर्शन. सेक्युअर्ड पोर्शनवरती आपल्याला 15% आपल्याला त्याच्यावरती प्रोव्हिजन क्रिएट करायचे. बघा, सब स्टँडर्ड ॲसेट इज वन विच क्लासिफाईड एज अ नॉन परफॉर्मिंग ॲसेट फॉर द पिरियड नॉट एक्सेडिंग 12 मंथ्स. म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे पण ती 12 महिन्यापेक्षा जास्त नाही आहे ॲक्च्युली, तर अशा वेळेस ती सब स्टँडर्ड ॲसेट म्हणून कन्सिडर होईल. त्याच्यामधलं सेक्युअर्ड पोर्शन असतो त्याच्यावरती आपल्याला 15% प्रोव्हिजन क्रिएट करायचे. अनसेक्युअर्ड पोर्शन ऑन इन्फ्रास्ट्रक्चर लोन, ओके, आणि त्याचं इस्रो अकाउंट असेल तर आपल्याला 20% क्रिएट करायचे. आणि अदर अनसेक्युअर्ड लोनसाठी आपल्याला 25%, म्हणजे अनसेक्युअर्ड लोनवरती 25% आहे आणि स्पेसिफिकली कधी इन्फ्रास्ट्रक्चर लोन अकाउंट असेल तर त्याच्यासाठी 20% आहे. ओके, म्हणजे सब स्टँडर्ड ॲसेटमध्ये 2 पार्ट केलेत, एक सेक्युअर्ड त्याच्यावरती 15% आणि अनसेक्युअर्डवरती 25%. आणि अनसेक्युअर्डमध्ये कधी इन्फ्रास्ट्रक्चर लोन अकाउंट असेल तर 20% आहे. ओके, नेक्स्ट आहे डाउटफुल ॲसेट, म्हणजे जिचा NPA पिरियड आहे तो मोर दॅन 12 मंथ्स आहे. ओके, सब स्टँडर्डचा लेस दॅन 12 मंथ असतो, डाउटफुल ॲसेटचा मोर दॅन 12 मंथ्स आहे. तर त्याच्यामध्ये 2 पोर्शन तसेच आहे सेम, अनसेक्युअर्ड पोर्शन आणि सेक्युअर्ड पोर्शन. अनसेक्युअर्ड पोर्शनसाठी आपल्याला 100% आपल्या प्रोव्हिजन आपल्याला क्रिएट करायचे आणि सेक्युअर्ड पोर्शनसाठी आपल्याला अप टू 1 इयर असेल तर 25% आहे. मोर दॅन 1 इयर असेल, ओके, अप टू 3 इयर्स म्हणजे 1 to 3 या इयर्स कधी असेल तर 40% आपल्याला कन्सिडर करायचे आणि एक्सिडिंग 3 इयर्स असेल तर 100% आपल्याला कन्सिडर करायचे, म्हणजे प्रोव्हिजन आपल्याला क्रिएट करायचे. आणि लॉस ॲसेट असेल तर आपल्या 100% आपल्या प्रोव्हिजन क्रिएट करायचे. ओके, तर हीच ॲक्च्युली हे चार्टमध्ये इथे त्यांनी शो केलेलं बघा. स्टँडर्ड ॲसेट असेल तर 0.40% आहे. ओके, ॲक्च्युली स्टँडर्ड ॲसेटमध्ये सुद्धा 4 पॉईंट ॲक्च्युली दिलेले होते. ओके, स्टँडर्डमध्ये सुद्धा 4 दिलेले आहे. ॲग्रिकल्चर SMEसाठी 0.25 आहे, रिअल इस्टेटसाठी 1% आहे,
हाऊसिंग लोनसाठी 0.40 आणि अदरसाठी 0.40 आहे. तर इथे त्यांनी डायरेक्टली 0.40 म्हणून मेन्शन केलं, म्हणजे जनरली टोटल मेन्शन अदर ॲसेटसाठी मेन्शन केले 0.40. सब स्टँडर्ड ॲसेटमध्ये 15% आहे, 15% सेक्युअर्ड पोर्शनसाठी आहे आणि अनसेक्युअर्ड पोर्शनसाठी किती आहे? 25% आहे. ओके, सब स्टँडर्ड ॲसेटमध्ये. नेक्स्ट डाऊटफुल ॲसेटमध्ये इयरनुसार आहे. 1 इयर असेल तर 25% आहे, 2 इयर असेल तर 40% आहे, 3 इयर्स असेल तरी सुद्धा 40% आहे आणि मोर दॅन 3 इयर्स असेल तर 100% आहे आणि लॉस एसेससाठी 100% आहे. तर हा चार्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवणं तुमच्या गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. ओके ओके तर आता आपण याच्यावरती आपण क्वेश्चन्स आन्सर बघूया. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण बघूया. आता ते हे जे आपण जेवढं रिवाईज केलं तेवढं जरी कधी तुम्ही बघितलं म्हणजे तेवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी सुद्धा मॅक्झिमम तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे बँकिंग कंपनी रिलेटेड आहेत ना, ते तुम्हाला येतील. ओके, बँकिंग कंपनी मस्ट होल्ड लायसन्स इश्यूड बाय, आपण सुरुवातीलाच आपण बघितलं कोणता होता? RBI. ओके, म्हणजे फर्स्ट आन्सर येईल RBI. नेक्स्ट, नॉन बँकिंग ॲसेट मस्ट डिस्पोज ऑफ विदिन फ्रॉम द डेट ऑफ एक्विजिशन विदिन डॅश इयर. ओके, ते किती इयर्समध्ये ते डिस्पोज ऑफ करणं गरजेचं आहे. याचा आन्सर आहे 7 इयर्स. आन्सर आहे याचं, आपण ते रीड नाही केलं पण 7 इयर्स याचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट, बँकिंग कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया having the place of business in more than one state including city of Mumbai and Kolkata or both must have paid up capital. आता इनकॉर्पोरेटेड इन इंडिया आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आहे 10 लाख रुपीज आहे. ओके, कधी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया असती तर त्याच्यासाठी आपल्याला 15 लॅक्स होतं आणि 20 लॅक्स होतं आणि 10 लॅक्स होतं. त्याच्यामध्ये पण त्याने 2 पार्ट केलेले होते. ओके, पण आता या थर्डचं आन्सर आहे 10 लाख रुपीज. ओके, थर्डचं आन्सर आहे 10 लाख रुपीज. नेक्स्ट आहे पेड अप कॅपिटल ऑफ द बँकिंग कंपनी मस्ट बी ॲटलिस्ट -% ऑफ सबस्क्राईब कॅपिटल 50%. ओके, तिथे आपल्या 2 पार्ट होते. ऑथोराइज कॅपिटलच्या 50% सबस्क्राईब कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब कॅपिटलच्या 50% पेडअप कॅपिटल असणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे याचा आन्सर येईल 50%. त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ऑथोराइज कॅपिटलच्या 50% सबस्क्राईब कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब कॅपिटलच्या 50% पेडअप कॅपिटल असणं गरजेचं आहे, म्हणजे याचा आन्सर आहे C. ओके, पण ती सुद्धा कंडिशन लक्षात ठेवा. ऑथोराइज कॅपिटलच्या 50% सबस्क्राईब कॅपिटल असणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब कॅपिटलच्या 50% पेडअप कॅपिटल असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, रेट ऑफ कमिशन इन रिस्पेक्ट ऑफ शेअर इश्यूड बाय द बँकिंग कंपनी मस्ट बी ॲटलिस्ट, आपण ते सुद्धा आपण बघितलेलं 2.5% आहे त्याचा आन्सर. मस्ट बी ॲटलिस्ट 2.5%. ओके, नेक्स्ट, एव्हरी बँकिंग कंपनी मस्ट ट्रान्सफर ॲटलिस्ट -% ऑफ प्रॉफिट टू द रिझर्व्ह फंड. ओके, आपण 25% त्याचा आन्सर आहे. ओके, त्यांचा आन्सर आहे 25%. नाही, 25% नाही. नॉर्मली 25% ट्रान्सफर केला जातं, पण त्याचा आन्सर आहे 20% आन्सर येईल. याचा आन्सर येईल 20%. आपण ते बघितलेलं, त्याला मार्क्ससुद्धा केलेलं होतं. 20% आहे 20%. पण RBI बँकला सांगते त्याच्यापेक्षा जास्त ट्रान्सफर करायला सांगते. नॉर्मली 25% ट्रान्सफर करायला सांगते. ओके, पण नॉट लेस दॅन 20% आहे, म्हणून इथे आन्सर येईल 20% आन्सर येईल. नॉट लेस दॅन 20%. नाही, इथे आन्सर मेन्शन करताना तुम्ही 25%च मेन्शन करा. आन्सर मेन्शन करताना इथे 25%च मेन्शन. एव्हरी बँकिंग कंपनी मस्ट ट्रान्सफर ॲटलिस्ट 25% ऑफ प्रॉफिट टू द रिझर्व्ह फंड. तुम्ही जेव्हा सोल्युशन करता, जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, तेव्हा सुद्धा तुम्ही 25%च ट्रान्सफर करता. ओके, त्यामुळे 25%च ट्रान्सफर करा. ओके, नेक्स्ट आहे CRR. आता लेटेस्ट कधी CRR बघितला तर 6 पण नाही आहे, 2.5 पण नाही, 5 पण नाही, 5.5 नाही. लेटेस्ट CRR बघितला जो 4% आहे. ओके, करंट CRR तुमचा 4% आहे. आत्ता जो CRR आहे तो 4% आहे. आणि एव्हरी बँकिंग कंपनी
हॅव टू मेंटेन द स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे SLR. SLR आत्ता कधी करंट सिच्युएशन कधी बघितलं तर 18% आहे, 18%. ओके, आत्ता 18% आहे करंट SLR कधी बोललो तर. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट CRR 4% आहे आणि करंट SLR 18% आहे. ओके, नेक्स्ट बॅलन्स शीट ऑफ PNL मस्ट प्रिपेअर्ड ॲज पर द फॉर्म गिवन इन कुठल्या शेड्यूलमध्ये आपल्याला दिलेलं आहे, थर्ड शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे याचा आन्सर येईल थर्ड शेड्यूल, 9चा आन्सर येईल थर्ड शेड्यूल. ओके, एव्हरी बँकिंग कंपनी मस्ट सबमिट PNL अँड बॅलन्स शीट टुगेदर विथ ऑडिटर्स रिपोर्ट इन, याचा आन्सर आहे 3 कॉपीज. ओके, 3 कॉपीजमध्ये सबमिट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पर्सनल अकाउंट इन्क्लूड. हे बघा, पर्सनल अकाउंटमध्ये करंट अकाउंट, सेविंग बँक अकाउंट, फिक्स डिपॉझिट अकाउंट, लोन लेजर अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट, कस्टमर ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट अँड गॅरंटी लेजर हे सर्व इन्क्लूड होतात. ओके, तर आता इथे करंट अकाउंटसुद्धा इन्क्लूड होतं, फिक्स डिपॉझिट लेजर पण, सेविंग पण. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव, 11चा आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. ओके, नेक्स्ट जनरल लेजर कंटेन. जनरल लेजरमध्ये तोच द पॉईंट ॲक्च्युली इथेच प्रोव्हाइड केले. जनरल लेजरमध्ये पर्सनल अकाउंटसुद्धा इन्क्लूड होतात, PNL अकाउंट इन्क्लूड होतो, ॲसेट अकाउंट आणि कॉन्ट्रा अकाउंट्स इन्क्लूड होतात. ओके, तर इथे ॲसेट्स अकाउंट इन्क्लूड होणार आहेत, ऑल पर्सनल अकाउंटसुद्धा इन्क्लूड होतात, PNL अकाउंटसुद्धा इन्क्लूड होतो. त्यामुळे याचा आन्सर येईल ABC येईल आन्सर. ओके, 12सुद्धा आन्सर येईल ABC, म्हणजे तिन्ही येतील वरचे. ओके, नेक्स्ट जनरल लेजर फॅसिलिटेट्स प्रिपेअरिंग बॅलन्स शीट, PNL अकाउंट बोथ. ओके, जी जनरल लेजर अकाउंट आहेत ना त्यापासून तुम्ही बॅलन्स शीट ॲक्च्युली प्रिपेअर करू शकता. त्यामुळे त्याचा आन्सर येईल 13 येईल. नेक्स्ट बॅलन्स शीट ऑफ द बँक इज प्रिपेअर्ड इन फॉर्म. बॅलन्स शीट फॉर्म A मध्ये प्रिपेअर होते, PNL अकाउंट फॉर्म B मध्ये प्रिपेअर होतो. त्यामुळे याचा आन्सर येईल A आन्सर येईल, 14चा आन्सर येईल A. आणि PNL प्रिपेअर करायचं आहे फॉर्म B मध्ये, त्यामुळे आन्सर येईल B. ओके, PNL B फॉर्ममध्ये प्रिपेअर केला जातो. नेक्स्ट बॅलन्स शीट ऑफ बँक रिक्वायर. बॅलन्स शीटमध्ये 12 शेड्यूल्स आहेत. आत्ताच आपण बघितले बॅलन्स शीटमध्ये 12 शेड्यूल्स आहेत आणि PNL मध्ये 4 शेड्यूल्स आहेत. इथे माहिती आहे 4 शेड्यूल्स आहेत. PNL ऑफ द बँक रिक्वायर 4 शेड्यूल्स. ओके, नेक्स्ट शेअर प्रीमियम इज डिस्क्लोज अंडर. आता हे जे पुढचे सगळे प्रश्न आहेत ना ते फॉर्मॅटनुसार आहेत, म्हणजे फॉर्मॅटमध्ये जिथे ती गोष्ट मेन्शन केली ती आपल्याला फक्त रिकग्नाइज करायची आणि ते मेन्शन करायचं कुठे आहे. तर शेअर प्रीमियम अकाउंट आपल्या रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये आपण मेन्शन करतो. शेअर प्रीमियम अकाउंट आपण रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये मेन्शन करतो. डिपॉझिट्स आहेत ते डिपॉझिट्स अंडरच मेन्शन करतो, म्हणजे टर्म डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट हे सर्व डिपॉझिट्स अंडर आपण मेन्शन करतो. त्यामुळे 19व्याचा आन्सर आहे A, डिपॉझिट्स. नेक्स्ट मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस इज डिस्क्लोज अंडर बॅलन्स विथ बँक. ओके, कारण तो पॉईंटच तसा आहे, बॅलन्स विथ बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. हे बघा, बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. ओके, त्यामुळे ते बॅलन्स विथ बँक अंडर मेन्शन केलं जाईल. ओके, मनी ॲट कॉल म्हणजे त्याचा आन्सर येईल B येईल, मनी ॲट कॉल, सॉरी बॅलन्स विथ बँक. ओके, नेक्स्ट डिबेंचर अँड बॉन्ड्स. आता डिबेंचर बॉन्ड्स हे ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अंडर ती इन्क्लूड केली जाईल. ओके, टर्म लोन और डिस्क्लोज आहेत, लोन्स आहे ते ॲडव्हान्सेस अंडर मेन्शन होईल. ओके, तर फॉर्मॅटमध्ये त्या सर्व गोष्टी ॲक्च्युली मेन्शन केल्या. तर फॉर्मॅट आणि तुम्ही मेन ॲक्च्युली जे शेड्यूल्स आहेत ना ते फक्त बघा शेअर प्रीमियम इथे मेन्शन केलेलं आहे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. ओके, जे डिपॉझिट्सचा पॉईंट होता ते बघा डिपॉझिट्सचे मेन्शन केलं, डिपॉझिट्स अंडर मेन्शन केलेलं आहे. ओके, त्या प्रत्येक गोष्टी रिलेटेड म्हणजे प्रत्येक हेड रिलेटेड ॲक्च्युली प्रश्न दिलेले असेल की कुठल्या हेड अंडर कुठली गोष्ट येते ती आपल्याला फक्त रिकग्नाइज करायची. ओके, हे सुद्धा विचारलेलं असेल की इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट कुठे मेन्शन केलं असेल, तर ते ॲक्च्युली 2 ठिकाणी मेन्शन होतं, अदर लायबिलिटीज किंवा अदर ॲसेट्स, डिपेंडिंग ऑन द ॲक्च्युली बॅलन्स ऑफ दॅट इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट. If it has a credit balance, then it will be show under the head of other liabilities, and if it has a debit balance, then we will show it in other assets. ओके, तर ते ॲक्च्युली डिपेंड करतं की कशा रिलेटेड आहे ते. आत्ता आपण कुठला बघत होतो ॲक्च्युली पॉईंट, आत्ता आपण बघत होतो टर्म लोन्स. टर्म लोन्स ॲक्च्युली ॲडव्हान्सेस अंडर मेन्शन केला जातो. ओके, ॲडव्हान्सेस हे बघा, टर्म लोन्स ॲडव्हान्सेस अंडर मेन्शन केले जातात. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट अंडर बघा डिबेंचर्स अँड बॉन्ड्स मेन्शन केलेले आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट डिबेंचर्स अँड बॉन्ड्स अंडर मेन्शन केले. तर मेन तुम्हाला एकच गोष्ट, 50% क्वेश्चन्स हे फॉर्मॅट रिलेटेड आहेत, त्यामुळे तुम्ही फॉर्मॅट तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. फॉर्मॅट रिलेटेड ज्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन केलेल्या आहेत.
कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आर शोन अंडर ॲडव्हान्सेसच आहे. नाही, कॅश क्रेडिट ओके ॲडव्हान्सेस अंडरच येणार आहे ना, बघूया. हे बघा, कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट अँड लोन्स रिपेएबल ऑन डिमांड ॲडव्हान्सेस अंडर इन्क्लूड होत आहे. ओके, नेक्स्ट आहे नॉन बँकिंग ॲसेट्स आर शोन अंडर. नॉन बँकिंग ॲसेट्स आपल्याला अदर ॲसेट्स अंडर आपण शो करतो. ओके, नॉन बँकिंग ॲसेट आपण अदर ॲसेट्स अंडर शो करतो. अदर ॲसेट्स अंडर आपण मेन्शन करतो नॉन बँकिंग ॲसेट्स. ओके, नॉन बँकिंग ॲसेट्स आपण अदर ॲसेट्समध्ये शो करतो. एक्सेप्टन्स एंडोर्समेंट आर शोन अंडर कंटिंजंट लायबिलिटी अंडर आपण हे मेन्शन करतो एक्सेप्टन्स अँड एंडोर्समेंट. हे बघा, एक्सेप्टन्स अँड एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन कंटिंजंट लायबिलिटी अंडर आपण शो करतो. ओके, नेक्स्ट इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ओके, लोन्स अँड ॲडव्हान्सेसवरती जे इंटरेस्ट आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस ही आपली ॲसेट आहे. ॲसेटवरती जे इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे ते इन्कम असणार आहे. ओके, त्यामुळे 26 इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस इज अन इन्कम. ओके, अँड इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आपली लायबिलिटी आहे. ओके, लायबिलिटीवरती जे इंटरेस्ट आपल्याला आहे ते आपल्याला एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला कन्सिडर करायला लागेल. ओके, डिपॉझिट्स आपला थर्ड शेड्यूल आहे. ओके, तर डिपॉझिट्सवरती जे आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे, सॉरी इंटरेस्ट आपल्याला पे करावे लागणार आहे, डिपॉझिट्सवरचे इंटरेस्ट आहे ते. ओके, नेक्स्ट आहे लॉ चार्जेस आर शोन अंडर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सर्व एक्सपेन्सेस अदर आहेत ना, ते सर्व आपल्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अंडर इन्क्लूड केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे इंटर बँक ट्रान्झॅक्शन शुड बी डिस्क्लोज अंडर. इंटर बँक ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली दोन ठिकाणी ॲक्च्युली मेन्शन इंटर बँक ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली आपल्याला नोट्समध्ये मेन्शन करावे लागतं. इंटर बँक ट्रान्झॅक्शन कोणता पॉईंट आहे? ओके, इंटर बँक ट्रान्झॅक्शन आपल्याला नोट्समध्ये आपण शो करतो, नोट्स टू अकाउंट्समध्ये आपण शो करतो. ओके, नेक्स्ट फिगर्स इन फायनल स्टेटमेंट आर राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट. ओके, फिगर्स इन फायनल स्टेटमेंट ऑफ द बँकिंग कंपनी आर राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट 1000 रुपी. आन्सर आहे 1000 रुपी. नियरेस्ट 1000 रुपी. 1000 रुपीमध्ये ते कन्वर्ट केले जातात. नेक्स्ट बिल्स पेएबल शुड बी शोन अंडर. बिल्स पेएबल अदर लायबिलिटीज अंडर शो केले जातील. ओके, नेक्स्ट स्टेशनरी अँड स्टॅम्प शुड बी डिस्क्लोज अंडर. स्टेशनरी अँड स्टॅम्प अदर ॲसेटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, तुम्ही कधी फॉर्मॅट बघितला तर स्टेशनरी अँड स्टॅम्प्स अदर ॲसेटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. अदर ॲसेट्स स्टेशनरी अँड स्टॅम्प. ओके, अदर ॲसेट अंडर शो केलेले आहेत. नेक्स्ट आहे कमिशन एक्सचेंज ब्रोकरेज इच शोन अंडर. हे अदर इन्कम म्हणून कन्सिडर केलेलं आहे. ओके, अदर इन्कमच्या शेड्यूलमध्ये मेन्शन होईल कमिशन एक्सचेंज अँड ब्रोकरेज अदर इन्कम. ओके, नेक्स्ट आहे ॲसेट्स बिकमिंग नॉन परफॉर्मिंग्स वेन नो इन्कम इज रिसिव्ड, नो प्रॉफिट इज रिसिव्ड, नो लॉस इज इन्कर्ड अँड बी अँड सी. नो प्रॉफिट इज रिसिव्ड, नो लॉस इज इन्कर्ड. त्याला ॲक्च्युली नो इन्कम इज रिसिव्ड. ओके, नॉन परफॉर्मिंग ॲसेटवरती आपल्याला इन्कम रिसिव्ड होत नाही आहे म्हणून आपण ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून आपण कन्सिडर करतो. मग ते नॉन परफॉर्मिंग ॲसेटवरून नंतर कधी ती आपल्याला लॉस म्हणून कन्सिडर करायची असेल तर ती लॉस ॲसेट अंडर इन्क्लूड होईल ॲक्च्युली. ओके, पण नॉन परफॉर्मिंग ॲसेटसाठी आन्सर आहे नो इन्कम इज रिसिव्ड. ओके, NPA स्टँड फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे बी आन्सर असणार आहे. ओके, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नेक्स्ट डिस्काउंटेड बिल आर शोन अंडर. डिस्काउंटेड बिल आर शोन अंडर ॲडव्हान्सेस. ओके, डिस्काउंटेड बिल आर शोन अंडर ॲडव्हान्सेस अंडर येईल बिल परचेस अँड डिस्काउंटेड. डिस्काउंटेड बिल आपण ॲडव्हान्सेसमध्ये आपण शो करतो. ओके, त्यामुळे याचा आन्सर येईल ॲडव्हान्सेस येईल. नेक्स्ट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड रिफर्स टू.
डिस्काउंट फॉर अनएक्सपायर्ड टर्म ऑफ बिल, कन्सेशन ऑन बिल डिस्काउंटेड, इंटरेस्ट ऑन बिल डिस्काउंटेड, नन ऑफ द अबो. याचा आन्सर ए असणार आहे. डिस्काउंट फॉर द अनएक्सपायर्ड टर्म ऑफ द बिझनेस, म्हणजे अजून ती टर्म अजून कंप्लीट झालेली नाही आहे, त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ड झालेलं नाही आहे किंवा रिसिवेबल नाही आहे, तर अशा जो पिरियड असतो त्याला बोलतात रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड बोलतात. ओके, त्यामुळे आपल्याला ए आन्सर येईल डिस्काउंट फॉर द अनएक्सपायर्ड टर्म ऑफ बिल. ओके, म्हणजे 31 मार्च नंतर त्याचा पिरियड येतोय, त्यामुळे ती आपल्याला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणून आपण ते कन्सिडर करतो. नेक्स्ट, रिबेट बिल डिस्काउंटेड इज शोन अंडर. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड इज शोन अंडर अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन अंडर आपण ते शो करतो. ओके, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन अंडर आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आपण शो करणार आहोत. ओके, रिबेट आपण इथे ॲक्च्युली अदर प्रोव्हिजन्स अंडर ते अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन अंडर्स आपण ते शो करणार रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. ओके, नेक्स्ट CRR स्टँड फॉर CRR कॅश रिझर्व रेशो. ओके, ए आन्सर आहे कॅश रिझर्व रेशो. ओके, आणि आता करंट CRR किती आहे तर 4% आहे. ओके, करंट CRR असेल 4%. नेक्स्ट, कंटिंजन्सी फंड ॲपियर्स. कंटिंजन्सी फंड ॲपियर्स ऑप्शन आहे इन बॅलन्स शीट अंडर द अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. नेक्स्ट, अंडर रिझर्व अँड सरप्लस. तर रिझर्व अँड सरप्लस येणारच नाही ॲक्च्युली. ओके, कारण रिझर्व अँड सरप्लसमध्ये आपण बघितलं आहे कंटिंजन्सी फंड ॲपियर इन P&L अकाउंट अँड इन नोट्स. नुसतं कन्फर्म नाही ॲक्च्युली कंटिंजन्सी रिझर्व. ओके, इट्स आन्सर ए मेन्शन केलं ॲक्च्युली. मला सुद्धा कन्फर्म नाही ॲक्च्युली. कंटिंजन्सी रिझर्व appears in balance sheet under the other liabilities and provision. Okay, other liability and provision under ते मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट आहे 41 सरप्लस ऑन रिव्हॅल्युएशन शुड बी ट्रीटेड ॲज कॅपिटल रिझर्व. ओके, रिव्हॅल्युएशनमध्ये जे सरप्लस अमाऊंट जी फाइंड आउट होईल ते आपल्याला कॅपिटल रिझर्व म्हणून कन्सिडर करायचे. ओके, नेक्स्ट आहे एम्प्लॉईज सिक्युरिटी डिपॉझिट इज शोन अंडर. एम्प्लॉईज सिक्युरिटी डिपॉझिट इज शोन अंडर डिपॉझिट्स. जरी डिपॉझिट वर्ड असला तरी सुद्धा आपण डिपॉझिट केले आहेत ॲक्च्युली. अदर लायबिलिटीज employee security was shown under wage charge 42. ओके, अदर लायबिलिटीज अंडर ॲक्च्युली मला सुद्धा ॲक्च्युली कन्फर्म नाही. अदर लायबिलिटीज अंडर ते शो केले जातात. नेक्स्ट आहे हेडिंग अदर ॲसेट डज नॉट इन्क्लूड. अदर ॲसेटमध्ये सिल्वर, इंटरेस्ट एक्रूड, गोल्ड, इंटरेस्ट एक्रूड बट नॉट ड्यू 43. अदर ॲसेट डज नॉट इन्क्लूड. ओके, डी आहे. ओके, गोल्ड आहे याचा आन्सर गोल्ड आहे. नेक्स्ट डॅश पर्सेंट प्रोव्हिजन इज रिक्वायर्ड ऑन स्टँडर्ड ॲसेट. ओके, स्टँडर्ड ॲसेटवरती किती पर्सेंट प्रोव्हिजन आपल्याला क्रिएट करायचे. आता हे सर्व ॲक्च्युली प्रोव्हिजन रिलेटेड आहेत. ओके, आपण बघितलं स्टँडर्ड ॲसेटवरती काहीतरी 0.40% आहे. ओके, स्टँडर्ड ॲसेटवरती 0.40% आहे प्रोव्हिजन. तर आपल्याला स्टँडर्ड ॲसेटवरती आपला प्रोव्हिजन आपल्याला 0.40%. याचा आन्सर असेल 0.40%. ओके, बघा स्टँडर्ड ॲसेटवरती 0.40%. ओके, नेक्स्ट आहे सब स्टँडर्ड ॲसेटवरती आपल्या किती पर्सेंट आपल्या प्रोव्हिजन सेक्युअर्ड पोर्शनवरती. सब स्टँडर्ड ॲसेट आणि सेक्युअर्ड पोर्शन तर 15% आहे. ओके, सेक्युअर्ड पोर्शन असेल तर 15% आहे. बघा सब स्टँडर्ड ॲसेट
आणि सेक्युअर्ड पोर्शन 15% आहे. ओके. नेक्स्ट आहे पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन ऑन अनसेक्युअर्ड पोर्शन ऑफ सबस्टँडर्ड असेल सबस्टँडर्ड असेट. तर अनसेक्युअर्ड पोर्शनवरती आहे 25%. ओके. अनसेक्युअर्ड पोर्शन 25%. ओके. त्यामुळे याचा आन्सर येईल 25%. ओके. नेक्स्ट द पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन ऑन अनसेक्युअर्ड पोर्शन ऑफ डाउटफुल ॲसेट 100%. डाउटफुल ॲसेटच्या अनसेक्युअर्ड पोर्शन 100% आहे. ही डाउटफुल ॲसेट आहे, त्याच्या अनसेक्युअर्ड पोर्शन 100% आहे. ओके. नेक्स्ट आहे द पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन ऑन डाउटफुल ॲसेट अप टू 1 इयर. तर 25% अप टू 1 इयर 25% आहे. मोर दॅन 1 or 2 इयर्स तर ते 40% आहे. अप टू 1 इयर 25% आहे. मोर दॅन 1 इयर अप टू 3 इयर्स 40% आहे. आणि मोर दॅन 3 इयर्स 100% आहे. ओके. त्यामुळे याचा आन्सर येईल आता पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन ऑन डाउटफुल ॲसेट अप टू 1 इयर 25% आहे. पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल ॲसेट एक्सिडिंग 1 इयर बट नॉट एक्सिडिंग 3 इयर्स 40% आहे. ओके. नेक्स्ट द प्रोव्हिजन ऑफ डाउटफुल ॲसेट एक्सिडिंग 3 इयर्स 100% आहे. डाउटफुल ॲसेट एक्सिडिंग 3 इयर्स 100% आहे. नेक्स्ट पर्सेंटेज ऑन द लॉस ॲसेट. लॉस ॲसेटवरती पण 100% आहे. आपण बघितलं लॉस ॲसेटवरती 100% प्रोव्हिजन आहे. ओके. लॉस ॲसेटवरती 100% प्रोव्हिजन आहे. नेक्स्ट बिल्स फॉर कलेक्शन इज शोन इन बॅलन्स शीट. नोट्स म्हणून शो केलं तर नोट्स टू बॅलन्स शीट. ओके. आपण बघितलं ॲक्च्युली नोट्स टू बॅलन्स शीटच्या आपण फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं नोट्स टू बॅलन्स शीट म्हणून शो करतात बिल्स फॉर कलेक्शन. नेक्स्ट बिल परचेस अँड डिस्काउंटेड इज ट्रीटेड ॲज NPA वेन दे रिमेन अनपेड फॉर मोर दॅन 90 डेज. आपण मगाशी आपण बघितलं मॅक्झिमम ठिकाणी 90 डेजच ॲक्च्युली प्रोव्हिजन म्हणजे 90 डेजपेक्षा कधी जास्त कधी अनपेड असतील तर आपण ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून आपल्याला कन्सिडर करायचे. ओके. नेक्स्ट कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट इज कन्सिडर्ड नॉन परफॉर्मिंग ॲसेट वेन दे रिमेन अनपेड. ओके. रिमेन अनपेड इथे सुद्धा 90 डेजच आहे. मॅक्झिमम ठिकाणी तिथे 90 डेजच मेन्शन केलं होतं. ओके. 90 डेजच आन्सर येणार आहे. नेक्स्ट लेटर ऑफ क्रेडिट इज शोन अंडर. लेटर ऑफ क्रेडिट ॲक्च्युली मेन्शन केले कंटिंजंट लायबिलिटी अंडर मेन्शन केलं होतं. ओके. अनक्लेम डिव्हिडंड इज शोन बाय द बँक अंडर अनक्लेम डिव्हिडंड अदर लायबिलिटीज अंडर मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर स्टँडर्ड ॲसेट इन रिस्पेक्ट ऑफ ॲडव्हान्स ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट सेक्टर. तर आपण बघितलं 1% आहे. आपण त्या प्रोव्हिजन्स अंडर आपण बघितलेलं रिअल इस्टेट सेक्टरसाठी 1% होती प्रोव्हिजन. ॲडव्हान्स टू कमर्शियल रिअल इस्टेट सेक्टर 1% प्रोव्हिजन आहे. ओके. 1% आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर सब स्टँडर्ड ॲसेट इन रिस्पेक्ट ऑफ द अनसेक्युअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर लोन. इन्फ्रास्ट्रक्चर लोनसाठी ॲक्च्युली त्याच्यासाठी सेपरेट होतं. ॲक्च्युली इन्फ्रास्ट्रक्चर लोनसाठी 20% आहे. ओके. इन्फ्रास्ट्रक्चर लोनसाठी 20% आहे. त्यामुळे आन्सर येईल 20%. ओके. तर तुम्ही कधी क्वेश्चन्स कधी बघितले कधी याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तर मोस्टली त्या प्रोव्हिजन रिलेटेड फॉर्मॅट रिलेटेड कॅपिटल पेडअप कॅपिटल शेअर कॅपिटल किंवा त्या रिलेटेड थोडेफार प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्नांमध्ये बघितलं तर मेन फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट रिलेटेड 50% क्वेश्चन्स आहेत. ओके. आणि जे रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते